शुभ सकाळ. पुन्हा एकदा आपली जवळपास 6 महिन्यानंतर आपली भेट होत आहे. तर त्याचं रिझन म्हणजे काय, तर माझा लास्ट इयरची एक्झाम वगैरे चालू होती. मे मध्ये ती एक्झाम संपली. त्यानंतर गावी गेलो, दादाचं लग्न होतं. तेव्हा पण खूप घाई गडबड झाली. तेव्हा लग्नाचा पण ब्लॉग बनवता आला नाही. त्याच्यात गावीवरून आल्यानंतर मी जॉबला लागलो तर मग टाईम वगैरे मिळाला नाही ब्लॉग बनवताना. नंतर मग आज म्हटलं गणपतीचा तर आपलं दरवेळी आपले ब्लॉग बनतातच. तर म्हटलं आजपासून आपले सुपारे पण चालू होत आहेत. म्हटलं ब्लॉग पण आपण चालूच करू. बाकी सर्व कसे आहेत, मजा आहेत ना. त्याच्यानंतर आपला मेन गोष्ट म्हणजे आजचा ब्लॉग, तर कुठल्या गणपतीचं आगमन आहे तर ते तुम्हाला मी सगळं सांगतो. तर मेन गोष्ट काय आहे, आपली नाला सुपाऱ्याला जो आपला ब्रिज खाली स्टेशनच्या इथे जो गणपती बसतो भाजी मार्केटचा, त्या गणपतीची आपल्याला ऑर्डर आहे. तर त्या गणपतीचं आगमन आज होणार आहे. आपली जवळपास आपल्याला तिथे 2 वाजता तिथे आपल्याला बोलवलेलं आहे. तर आपल्याला तिथं पोहोचायचं आहे. आपण जवळपास 12 वाजता इकडून आपण निघणार आहे. सगळी तयारी वगैरे करून आपण जाणार आहे. आता फक्त जवळपास 2-4 गोष्टी काय राहिल्या त्या आपण रेडी करू आणि आपण मग थोड्या वेळा निघू. आता जवळपास वाजलेत 10:30 व्हायला आलेत. थोड्या वेळानं आपण सगळ्या गोष्टी रेडी करून आपण निघून जाऊ. तर आता देवबत्ती वगैरे करतो, नाश्ता करतो आणि मग पुढे बाकीच्या गोष्टी येण्यासाठी सुरुवात करतो आणि भेटू तर नंतर. चला. तर मंडळी बघा, सगळी तयारी झालेली आहे. सामान वगैरे सगळं काढलेलं आहे. आता पोरं ती गेलेत मामाची बॅटरी काढायला. दाखवतो तुम्हाला सगळं सामान वगैरे कसं आहे, किती काढलेलं आहे ते. सर्व सामान वगैरे काढून झालेलं आहे रेडी. फक्त आता आपल्याला ठेला वगैरे घेऊन यायचा आहे आणि बॅटरी आली की मग आपण जायचं आपल्या राधाकृष्ण हॉटेलच्या इथं आपल्याला जायचं आहे. तिथे जाऊन मग आपल्याला आपली सगळी तयारी करायची. तर बघा मंडळी, आपल्या ग्रुपची सगळी तयारी चालू झालेली आहे. वंगे बेंगे सगळे बांधायला लागलेत. सगळं सामान वगैरे सगळं आणलेलं आहे. सगळी तयारी चालू झालेली आहे. आपला अक्षू आता पण आलाय. सगळेजण मस्त आपापली कामं करतायत. अशी पण काही माणसं असतात ती सामान विसरून घरी येतात. डबल सामान आणायला लावलं आम्हाला. चला भेटू. आता सगळी तयारी करतो, पण मी पण जातो थोडंफार मदत करायला. चला. बघा आता नाश्ता वगैरे चालू झालाय. सगळे नाश्ता वगैरे करतायत. या नाश्ता खायला, याचा खाऊन पण झाला. आमचा संपायचा बाकी आहे. सगळेजण आता लोकेशन जरा चेंज झाला अचानक भयानक. आपला भाऊ, याला कुणी विचारत नका, याच्यामुळे सगळं झालंय. एक नंबर आहे. लेकिन 1 सेकंड, एक नंबर आहे. तू समोसा पाव होतोय. बघा असा आपला सेटअप लागलेला आहे. सगळे भांडे वगैरे इथे आहेत. चला आता थोड्या वेळा भेटू. आता अर्ध्या वाटेत आहेत, ट्रॅफिक मध्ये अडकलेत. चालू करू आपण थोड्या वेळेला. चला, मी पण नाश्ता वगैरे करून घेतो. तर मंडळी बघा, आपला कसा धक्का मारत न्यायला लागते. दरवेळी लोकेशन चेंज होत आहे. समोरच्या पार्टीचं काही समजत नाही. आता परत लोकेशन झालं, परत धक्का मारत न्यायला लागतंय. आता जायचं आहे पोलीस स्टेशनच्या इथे. काय समजत नाही नेमकं काय चालू आहे. एकदा बोलतात भाजी मार्केटच्या इथं या, आता बोलतात पोलीस स्टेशनच्या इथे या. सामानाची सारखी ओढाताण करायला लागते. सर्वजण आपापल्या डोक्या पिकावर सामान घेऊन चाललेत. आम्ही पण ओढत सामान घेऊन चाललोय. एकाच ठिकाणी लोकेशन ठेवलं तर काय वाटत नाही. 10 वेळा लोकेशन बदलायला लागलं की मग प्रॉब्लेम होतो. आरामात जात नाही. चला मग आता जाऊ लोकेशनवर, तिथे जाऊन भेटू. 10 वेळा लोकेशन चेंज करा.
तेवढा वाढत राहत नाही आणि आज तुला नारळ देतोय हा मान्य करून घे जरा भरपूर मजा आहे. रिक्षा
झालंय सगळं, आता पॅकअप वगैरे चालू झालंय. पॅकअप वगैरे करून आता घरी जाऊ. घरी जाऊन थोडा आता आज आपला जो वाजप झालाय त्याच्यावरती डिस्कस करू आपण. नंतर मग बाकीच्या सगळ्या गोष्टी वगैरे बघू वगैरे. आता आज कसं आज थोडी पोरं कमी होती, मेन म्हणजे बेसवाले पण नव्हते, तो त्यामुळे थोडं वाजप पण थोडं गडबडला होता. तर बघू चला, शेवटची सुपारी आपल्याला वाजवायची आहे यांचीच 6 तारखेला, ती आपल्याला गाजायचं आहे मेन करून. बाकी सगळं बघू आता. चला तर भेटू आता पुढच्या ब्लॉगमध्ये. डायरेक्ट 1.5 दिवसाला ऑर्डर आहे आपली आता. आणि 26 तारखेला आहे आपली ऑर्डर. 26 तारखेच्या ऑर्डरला आपण भेटू. चला.